ऑलराईट मंडळी, सो मराठी चित्रपटसृष्टीकडनं आणखीन एक टीजर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे किर्र काटा किर्र. हो, आता खरं तर काटा किर्र या शब्दाचं भयंकर कुतूहल आहे मराठी सिनेमाच्या मेकर्सला. कारण का इथून मागे साधारण 2 वर्षभरापूर्वी आय थिंक काटा किर्र नावाचा एक चित्रपट पण आला होता आणि आय थिंक त्याच्या नावाची मालिका पण होती. आय एम नॉट सो शुअर, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ते सांगू शकता त्याबद्दल. आणि एक मेकर्सने ॲक्चुअली इथे खूप मोठा गेम खेळलाय. ते बघून मला म्हणजे भारी वाटलं, की त्यांनी डोकं लढवण्याचा किमान प्रयत्न तरी केलाय. की आता तुम्ही जर का टीजरच्या सुरुवातीलाच पाहिलं ना, तर भयंकर मोठ्या बोल्ड अक्षरामध्ये तिथे लिहून येतं, की स्त्री, स्त्री टू आणि बाईपण भारी देवा. मग असं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं, ओके, लाइक हे मे बी तेच मेकर्सची टीम आहे, असं नाहीये. ज्यावेळेला असं लिहून येतं ना, की फ्रॉम द मेकर्स ऑफ आणि मग फ्रॉम द मेकर्स ऑफ लेट्स से फॉर एक्झाम्पल दृश्यम, दृश्यम 2, मग याचे जे मेकर्स आहेत त्यांनीच रेड 2 बनवलं असं जर समजा लिहिलेलं असेल, तर त्याचा अर्थ असा होतो, की डिरेक्टर किंवा एडिटर, सिनेमॅटोग्राफर किंवा बऱ्याचदा 70 ते 80% टीम ही तीच कॅरी फॉरवर्ड पुढच्या चित्रपटाला केली जाते आणि म्हणून तिथे मग मेकर्स असा शब्द केला जातो. पण इथे ॲक्चुअली फ्रॉम द स्टुडिओ ऑफ असं लिहिलंय. त्याच्यामुळे त्याचा अर्थ जाणून घ्या. फ्रॉम द स्टुडिओ ऑफ म्हणजे जिओ स्टुडिओज जे आहे, तेच प्रोडक्शन हाऊस होतं स्त्री या चित्रपटासाठी बॉलिवूडच्या, नंतर स्त्री 2 साठी, बाई पण भारी देवा, आत्ता झापूक झुपूक फॉर दॅट मॅटर आणि असे बरं असंख्य चित्रपट आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं ठीक आहे, थोडंफार त्यांनी डोकं लढवलंय. इट्स नॉट दॅट बॅड आय मीन. सो आता एकंदरीत मला हे टीझर कसं वाटलं पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर जितेंद्र जोशी आहे, त्याच्यानंतर रोहित हळदीकर आहे, रसिका सुनील आहे आणि सागर कारंडे. मी नेहमीच या मताची आहे. मी परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये हे सांगेन, की जेव्हा हास्य जत्रेच्या टीममधले कुठले विनोदी कलाकार किंवा चला हवा युद्धाचा कुठला कलाकार असतो, की त्यांना एका चित्रपटामध्ये ज्यावेळेला संधी दिली जाते ना, मला त्या चित्रपट मी खूप पॉझिटिव्हिटीने 100% पॉझिटिव्हिटीने त्याचं स्वागत करते. कारण मला असं वाटतं, की जे कलाकार ॲक्चुअली 15 मिनिटांच्या स्किटमध्ये आपल्याला हसवू शकतात किंवा ती ताकद ठेवतात, की त्या स्किटला ते आपापल्या पद्धतीने सेल्फ इम्प्रोव्हायझेशन करून ते त्याला फुलवू शकतात. तर नक्कीच त्या कलाकारांना सुद्धा चित्रपटामध्ये काम करण्याची संधी नक्कीच मिळायला हवी. आणि सागर कारंडे तर माझा पर्सनल फेव्हरेट ॲक्टर आहे. डोंट टेल इट. बरं, आता एकंदरीत मला चित्रपटाकडे बघून असं वाटतं, की हा चित्रपट ॲक्चुअली तुम्हाला आठवतंय का? साधारण 1 ते दीड वर्षभरापूर्वी अशी एक लाट आली होती. यू नो लाइक टिपिकल ऑकल्ट प्रॅक्टिसेस किंवा हॉरर जॉनराच्या सिनेमांची. म्हणजे बॉलिवूड म्हणू नका किंवा आपली मराठी सिनेमासृष्टी म्हणू नका. अल्लाड-पल्लाड आठवतोय? गौरव मोरे होता त्याच्यामध्ये. होय. तर त्याच दरम्यान मला असं वाटतं, की कारण ती लाट होती आणि मग चला वाहत्या लाटेमध्ये आपणही एक हॉरर चित्रपट बनवूया. कदाचित असं काहीतरी तिथे असणार आहे. कारण हा चित्रपट ॲक्चुअली ना थोडासा मला असं वाटतं 1 ते 2 वर्षभरापूर्वीच याचं एक शूट संपन्न झालं होतं पूर्ण करून, अशी बातमी सुद्धा होती पेपरात आणि तेव्हा मी ती वाचली पण होती. पण त्याच्यानंतर मग या चित्रपटाचं कुठे काही चर्चा दिसलीच नाही. त्याच्याचमुळे हा चित्रपट आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय चित्रपटगृहामध्ये. बाकी ट्रेलर आल्यानंतर आपण चर्चा करणारच आहे. पण आता मुख्य मुद्द्यामध्ये आपण येऊया. या टीझरमध्ये आपल्याला साफ-साफ कळतंय, की असं एक गाव आहे कुठलंतरी, जे भयंकर चित्रविचित्र गाव आहे. आय थिंक कोकणातलं गाव आहे. एकंदरीत ज्या पद्धतीची आपल्याला दृश्य दिसतात टीझरमध्ये त्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो. आणि कोकणात अशी बरीचशी गावं आहेत ॲक्चुअली, की जिथे ना अमावास्येला गाव सोडून केलं जातं, की मग प्रथा आहेत तिथल्या, की मग ते भूत-प्रेत वगैरे असतं काहीतरी आणि मग ते येतं म्हणजे लोकांना मारतं वगैरे. तर अशा प्रथांमुळे अमावास्येच्या फक्त 1 दिवस आधी ते काहीतरी गाव सोडून करतात. सगळेजण आपापले साधे 2-4 कपडे बांधून अगदी गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन राहतात. टेंट वगैरे बांधून किंवा जसं जमतंय त्या हिशोबाने आणि मग अमावास्या पूर्ण झाल्यानंतर मग ते तिसऱ्या दिवशी गावात येतात. असं बऱ्याच ठिकाणी मी वाचलंय, ऐकलंय, पाहिलंय सुद्धा. आणि कोकणाच्या रस्त्यांवरनं ना बऱ्याचदा रंगीबेरंगी चित्रविचित्र कॉस्ट्यूम्स किंवा असे छान-छान कपडे घालून मस्तपैकी ते अशा रस्त्यावरनं दिंडी काढताना आपल्याला जातात. छानपैकी नाचत, गाजत, वाजत. तर असं बऱ्याचदा मी कोकणातून प्रवास करताना ही गोष्ट पाहिलेली आहे. त्याच्याचमुळे एकंदरीत माझ्या हिशोबाने हे गाव कोकणातलं आहे आणि मग इथे गावामध्ये ना बाहेरून येणाऱ्या लोकांचं सहर्ष स्वागत केलं जात नाही, असं तिथे लिहिलेलं आहे. एकंदरीत मला असं वाटतं सिनेमाचा प्लॉट असा असणार आहे, की अगेन अमावास्या येणार आहे आणि मग गाव सोडून होतंय. सगळेजण गावाच्या बाहेर गेलेले आहेत. पण मग 3 मित्र आहेत आणि मग ते काहीतरी शहरातून आलेले आहेत असं एकंदरीत वाटतंय आणि मग ते त्यांना माहिती नाही त्या गावाची प्रथा आणि मग ऑफकोर्स ज्या गोष्टी नाही करायला सांगितल्या जात, तिथेच मुलं सगळ्यात जास्त अग्रेसर असतात. का? कारण शरीरातले किडे आणि म्हणूनच ते तिघेजण आय थिंक त्या गावामध्ये जातात आणि मग तिथे तो एक जोक पण मारताना आपल्याला दिसतोय. मी स्त्री पिक्चरमध्ये बघितलंय. मागून बाईचा आवाज आला की मागे बघायचं नाही. आणि जर मागे वळून बघितलं, तर मग तुमचा खेळ खलास. तर असं म्हणून मला असं वाटतं हा एक सेल्फ ह्युमर जो त्यांनी क्रिएट केलेला आहे, की
कुणीतरी येईल आणि स्त्रीचीच कॉपी आहे, स्त्री 2 चीच कॉपी आहे, असं म्हणण्याच्या आत स्वतःच स्वतःवरचं कंपॅरिझन स्त्रीसोबत करून एक जोक मारून घ्यायचा. म्हणजे इतर कुणीतरी येऊन आपल्यावरती जोक मारून आपला आत्मविश्वास मोडणार नाही. आणि मला असं वाटतं इट्स अ ग्रेट स्ट्रॅटेजी. कारण का ह्युमरमध्ये तो एक सगळ्यात मोठा मला असं वाटतं विनोदी कला असते ती, की स्वतःच वरती ज्यावेळेला तुम्ही हसू शकता आणि जोक मारू शकता, त्यावेळेला नोबडी कॅन डिस्ट्रॉय यू. सो अँड नोबडी कॅन डिस्ट्रॉय युअर कॉन्फिडन्स एज वेल. सो मला असं वाटतं की ही एक स्ट्रॅटेजी त्यांनी त्या टीझरमध्ये मांडली आहे आणि ते बघून भारी वाटलं. एकंदरीत मला सिनेमॅटोग्राफी खूप खूप चांगली जाणवते, रिच जाणवते. कारण हॉरर चित्रपटामध्ये सिनेमॅटोग्राफी, म्युझिक हे सगळं भयंकर महत्त्वाचं असतं. या चित्रपटाच्या टीझरमध्येच आपल्याला म्युझिकची पण एक खूप सुंदर अशी कल्पना त्यांनी दिली, की बाबा रे चांगलं म्युझिक आम्ही दिलंय या चित्रपटाला. आणि जे हॉरर थ्रिलिंग वाइब सेट करणारं म्युझिक असायला पाहिजे, ते नक्कीच आपल्याला इथे ऐकायला मिळतंय. एकंदरीत जिओ स्टुडिओज असल्यामुळे विषय संपला राव. म्हणजे अतिशय सुंदर अशी प्रोडक्शन व्हॅल्यू मेंटेन केली जाणार आहे थ्रू आउट द फिल्म. एकंदरीत मी या चित्रपटासाठी भयंकर एक्सायटेड आहे. का? कारण माझे जे रेग्युलर फॅमिली मेंबर्स आहेत YouTubeचे त्यांना माहिती आहे, की जेव्हा हॉरर जॉनराचा चित्रपट येतो, मला चेव येतो. तो चित्रपट बघण्यासाठी मी तो सोडत नाही आणि त्याच्याचमुळे किर्र काटा किर या चित्रपटासाठी मी खूप खूप एक्सायटेड आहे. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी गाईज. सो अशी बरीचशी मंडळी आहे जी आपल्या सबस्क्रायबर्सच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व नाहीये, पण आपले व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचताय. माझी विनंती आहे त्यांनी सुद्धा सबस्क्राईबच्या बटनाला मस्तपैकी जोरजोरात मारा, हाणा, स्क्रीन तोडा, तुमची काही बी करा पण राया ओके. काही पण करा, पण कराच सबस्क्राईब. ते महत्वाचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.